आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय? आपण सगळे जर इथून निघून गेलो तर आईकडे कोण बघणार आहे? ती कोलॅप्स होईल यार. ती जीव लावते आपल्यावर, माहितीये ना. त्यात ती दिशा येऊन बसली आपल्या. रोज नवीन काहीतरी उपद्व्याप करे. तेवढ्या एका कारणासाठी फक्त मी कुठला मोठा डिसिजन घेत नाही, नाहीतर पारूने माझ्याकडनं प्रॉमिस घेतलाय, कधी जर तिच्यामध्ये आणि आईमध्ये कोणाला एकाला निवडायची वेळ येईल तर मी आईला निवडेन. आईला दुखवू शकत नाही, पारूशिवाय राहू शकत नाही. मी करू तर काय करू यार? दादा, हो का पारू? आता तू मला सांगणार माझा संसार मी कशा नीट करायचा? का गो? तुला या घरात संसार थाटायचा आहे का तुझा? अगदी बरोबर बोललात तुम्ही दिशा मॅडम. मी या घरात माझा संसार थाटणार आहे, कारण मी पार्वती आदित्य किर्लोस्कर आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना की त्या दिवशी पूजेच्या वेळी आम्ही दोघं कुठं गायब होत होते. पण आदित्य सर कुठं होते हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हालाच माहित असणार, कारण काही गुंडांनी आदित्य सरांना किडनॅप केलं होतं आणि तळ्यात फेकून दिलं होतं. आदित्य सरांचा जीव घ्यायचं व्यवस्थित नियोजन केलं होतं तुम्ही. मी वय तुम्हीच. आणि यो प्लॅन तुमच्याशिवाय जास्त चांगलं कुणी करू शकतं असं मला तरी नाही वाटत. दिशा मॅडम, हे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र हे आदित्य सरांचं रक्षा कवच आहे, आणि हे माझ्या गळ्यात येणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच त्या दिवशी आम्ही पळून जाऊन लग्न केलं. एका बाजूला होम सुरू होता आणि एका बाजूला आमचं लग्न. आता तरी झालं तुमचं समाधान? कळलं तुम्हाला आम्ही त्या दिवशी कुठं गायब होत होते? त्यामुळं आता लक्षात ठेवा, मी आदित्य सरांची बायको आहे, त्या घरची मोठी सून आहे. हे समज तुम्हाला ज्यांना जाऊन सांगायचं त्यांना सांगा. तुम्हाला काय वाटलं दिशा मॅडम? हे समज जाऊन तुम्ही देवी आईंना सांगाल अशी आम्हाला धमकी द्याल आणि आम्ही घाबरू? चुकताय तुम्ही. उलट तुम्ही आमचंच काम हलकं करताय. निदान तुमच्या निमित्तानं तरी आमचं नातं देवी आईंना कळ. आणि मग देवी आई मला घरात ठेवतील का बाहेर काढतील हे आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही मध्ये नाक खुपसायची काय बी गरज नाही. पिंडो पारू, तुझ्यात कुठून एवढा ओव्हर कॉन्फिडन्स भरलाय मला खरंच नाही कळत. हा, तू आदित्य सोबत लग्न केलं लीगली? आय मीन तुम्ही खरंच लग्न केलं? बापरे. आणि तुला आता भीती पण नाही वाटत आहे मी हे जाऊन एक्सासुममला सांगेन याची? अगं बिंडोक, तुझ्या आवाजाच्या पट्टीत आता मला हे सगळं सांगत होतीस ना, तो आवाज अजून थोडासा वाढवला असतास तर तुझ्या देवी आईला तुझ्याच तोंडून सगळं कळलं असतं. पण असो, तू म्हणालीस की नाही, मी जर हे जाऊन सांगितलं तर तुमचं काम सोपंच होईल. ओके, आता मी तुझ्या सो कॉल्ड देवी आईला जाऊन सगळं सांगणार आहे. बघू ती आईला तुला जिवंत ठेवते की नाही. लगेच जाऊन एक्सासुममला सगळं सांगते. येस, जाऊ ना आत्ता जा. नक्की जाऊ ना? जा. ओके, जाते. ऑल द बेस्ट. आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला.
आपली सून पारू पारूच चांगली मुलगी आहे, ग्रेट आहे, सगळं मान्य आहे मला. पण म्हणून तू पारू आणि आदित्यचं नाव जोडू नाही शकत. मैत्री वेगळी, नवरा बायकोचं नातं वेगळं, हे दोन्ही कम्पेअरच नाही होऊ शकत. अरे ऐक ना, पारू, कोणाच्याही खोलीत जाताना एकदा नॉक करावं इतकी बेसिक मॅनर्स नाही आहेत तुझ्याकडे. आणि हे काय आहे, युनिफॉर्म कुठे आहे तुझा? श्रीकांत, आज जे काही घडलं त्याचा विचार करतोयस ना? माझं खरंच खूप चुकलं आज. मी जरा ओव्हर रिॲक्टच केलं आणि पारूशी सुद्धा बोलण्याची ही खरंच पद्धतच नाही. मी नंतर जाऊन सॉरी म्हणेन तिला. पण आदित्यच्या लग्नाचा विषय निघाला की मला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज सहनच नाही होत, हे तुला पण माहिती आहे. आणि आज तू जी काही मस्करी केलीस ना, मला अजिबात नाही आवडलेली. काय झालं प्रिया मॅडम? काय सुरू आहे तुमचं? काय झालं प्रिया मॅडम? मी काय केलं आता? मी आत्ताच तुमचं आणि दिशाचं बोलणं ऐकलं. तुम्हाला माहिती ना ती दिशा किती कपटी कारस्थानी बाई आहे. तुम्ही का जाऊ दिलात तिला आईकडे? आता ती तुमच्या आणि आदित्य दादांच्या नात्याबद्दल आईंना सांगितल्याशिवाय राहणार नाही. पारू, का शांत बसलाय तुम्ही? हे सगळं जर अचानक असं आईंना कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पारू, तुम्हाला टेन्शन नाही येते का या एक सगळ्याचं? मिनिट प्रिया मॅडम, काय चाललंय तुमचं? तुम्ही मला हे असं आहो जाऊ कशा पायी करताय? हे बघा, माझं आदित्य सरांसोबत लग्न झालंय ते आदित्य सरांच्या जीवाच्या रक्षणासाठी. मी रक्षा कवच आहे त्यांचं. आणि मला माहित आहे, माझं आदित्य सरांसोबत लग्न जरी झालं असलं तरी या घरात मी फक्त एक मोलकरीण आहे. अच्छा, म्हणजे तुमचं आणि आदित्य दादांचं लग्न फक्त गुरुजींनी सांगितलंय म्हणून झालंय का? तुमचं प्रेम नाहीये आदित्य दादांवर? नाही, तसं नाही. कळलं जाऊबाई, चांगलंच कळलं. तुमच्या डोळ्यात सांगताय की तुमचं किती प्रेम आहे आदित्य दादांवर. जाऊ द्या ना प्रिया मॅडम, तुम्ही आधी हे आवाजाव बोलणं बंद करा. मला कसं तरी होतंय. बरं जाऊबाई, नाही करत तुला जाऊ. पण मला सांग, दिशाने जर खरंच आईंना जाऊन हे सगळं सांगितलं ना तर खूप मोठी गडबड होईल ग. तुला भीती नाही वाटत आहे का या सगळ्याची? नाही वाटत. दिशा मॅडम देवी यांना काहीच नाही सांगू शकत याची खात्री आहे मला. काय? अगं पण तू हे सगळं एवढ्या कॉन्फिडन्सने कसं बोलू शकतेस? कारण देवी यांनी जर का मला स्वीकारलं तर दिशा मॅडम काहीच करू शकत नाहीत आणि त्यांचा समजा डाव पलटल. ए, काम चुकार. चल, बोलवलंय तुला एक सासू मम्मी अर्जंट. अर्जंट म्हणजे ताबडतोब.